नमस्कार मित्रांनो, कथारंगमध्ये अगदी मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. त्याची आपण कल्पनाही करू शकत नाहीत. या घटना का घडल्या, कशा घडल्या, कुणामुळे घडल्या हे पण सांगू शकत नाही. कुणावर दोषारोप पण करू शकत नाही. आणि मग आपण म्हणतो या गोष्टी माझ्या प्राक्तनातच होत्या. असो, आजची गोष्ट आहे प्राक्तन. प्रचितीच्या गोष्टी या कथासंग्रहातून ही कथा घेतली आहे. लेखिका आहेत विनिता देशपांडे. मी कथा वाचनाची परवानगी विचारल्याबरोबर त्यांनी मला परवानगी दिली. त्यासाठी त्यांचं अगदी मनापासून स्वागत. तसेच ई साहित्य प्रकाशनाचे अतिशय आभार. या सर्व कथा लेखिकेच्या भोवताली घडलेल्या आहेत. स्वानुभवावर आधारित आहेत. कधी कधी नातेवाईक असणारी माणसं दूर जातात व फारसे संबंध नसणारे लोक आपले आयुष्य बदलवून टाकतात. या कथेमध्ये सुद्धा चारुलता आणि अरुणा या दोघींनी कशी एकमेकींना मदत केली ते पहा. हे सुद्धा प्राक्तनच ना मंडळी. असो, कथा ऐकूया. प्राक्तन. तिन्ही सांज होत आली. गारव्याची मंद झुळूक माझ्या मनाला आल्हाद देऊन गेली. वाफाळलेला चहाचा कप घेऊन मी अंगणात आले. जांभुळलेल्या संधीप्रकाशात मनातलं मळब बऱ्यापैकी निवळलं होतं. आपला निर्णय चूक की बरोबर हे तपासून पाहण्याची वेळ मात्र केव्हाच निघून गेली होती. आता उरल्या होत्या फक्त काही आठवणी, जपलेल्या कवितांच्या ओळी आणि कायमचं एकटेपण. हो, एकटीच होते मी. आयुष्याचा प्रवास सुरू केला तेव्हा अनेक जण होते. हळूहळू एक एक सोबत सुटत गेली. आयुष्यातील प्रश्नांचं ओझं घेऊन जगणं मला अपरिहार्य होतं. आज मात्र हे ओझं झिडकारून नव्या प्रवासाला आरंभ केला होता. माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. माझीच मला नव्याने ओळख पटली होती. माझ्यातील माझेच प्रतिबिंब मी निरखून बघत होते. माझ्यात हा आवेश, हा आत्मविश्वास मलाच नवखा होता. आजची सांज रोजसारखी उदास नव्हती. मावळतीच्या सूर्यासोबत माझे दुःख, व्यथा, वेदना सारं सारं काही अस्त होताना मी बघत होते. एक क्षण सांज धरेला कवेत घ्यायला खाली वाकली असा मला भास झाला. खूप खूप वर्षापूर्वी लहानपणी वाचलेली बोरकरांची एक कविता आठवली. या ओळी माझ्यातच घुटमळत होत्या. आज उसाशांऐवजी त्या बाहेर पडल्या. फांदीसारखी झुकते सांज, जांभळासारखे पिकती ढग, हवेत गारवा जड होऊन पेंगुळ पांगुळ होते जग. मी जगाकडे पाठ फिरवली की जगाने माझ्याकडे? अनेक वर्षापासून छळणारा हा प्रश्न आज मात्र क्षुल्लक वाटत होता. कधी काळी माझं जग म्हणजे माझं कुटुंब, नवरा अशोक आणि मुलगा राघव. राघव कुठं असेल, कसा असेल, त्याच्या विचारांनी माझा जीव कासावीस झाला. हळूहळू अंधाराची पावलं दारात पडू लागली आणि आठवणींचे काजवे चमचम करू लागले. गगन भरल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती थवे, ओला काळोख आळत येतो उकत्या झाकत्या काजव्यांसवे. कवितेच्या ओळी सुरेख आहेत. चारुलता, सतत कसला विचार करतेस ग? अरुणा म्हणाली. काही नाही, तेच तेच उगाळत बसते. कशासाठी मला पण माहीत नाही. चारुलता म्हणाली. मी अशीच विचारांमध्ये जायची. उगाच काहीतरी शोधत बसायची. खरं सांगू, अर्थ नाही त्यात. अरुणा म्हणाली. आज आईला जाऊन 5 वर्ष झालीत. मन मोकळं करून टाक एकदा, बरं वाटेल. खरंच? चारुलता म्हणाली. अगो हो, एकदा पूर्ण रीती हो आणि हा अंधार पिऊन टाक. मग या आठवणी त्रास नाही देणार. अरुणा म्हणाली. मी चारुलता, वासंती आणि दिवाकर सबनीसांची 4थी मुलगी. घरात ते दोघं, मी आणि मोठ्या 3 बहिणी असे 6 जण. वडील रेल्वेत कारकून. जवळच्या पालिका शाळेत 10वी पर्यंत शिक्षण. नंतर मधल्या बहिणीसोबत थेट 12वी आर्ट्सची परीक्षा दिली. पास झाले. शिक्षणाला मात्र इथेच पूर्णविराम लागला. खरं तर गाणं शिकण्याची हौस आणि इच्छा खूप होती, पण परिस्थिती नव्हती. आई वडिलांचा संसार 10 बाय 10च्या खोलीतला. काका आत्या त्यांचं पण तसंच. 2 वेळचं अन्न मिळवण्याची सारी धडपड आणि या धडपडीतच सारे व्यस्त होते. सणावारी कार्यप्रसंगी भेटण्याने थोडाफार मायेचा ओलावा आमच्या नात्यांमध्ये होता, पण जगण्याच्या वाढत्या अपेक्षेत हळूहळू तोही सुकत गेला. आईवडिलांची जीवनात मुलींची लग्न व्हावीत एवढीच काय ती अपेक्षा. योग्य वयात जमेल तसे 4घींचे लग्न लावून त्यांनी हात झटकले. माझ्या आईच्या जीवनाचे सार म्हणजे नवऱ्याची मर्जी, मुलींचं लग्न, त्यांची बाळंतपणं
सणवार या सगळ्या कर्तव्यांचं ओझं वाहणं एवढंच. आईचं भावनाविश्व कुणालाच उमगलं नाही, मलाही नाही. आईने कुठलीच हौस-मौज, कोणाकडून कुठलीच अपेक्षा कधीच केली नाही. सोबत असेपर्यंत बहिणींची माया होती. लग्नानंतर तिघीही दूरच्या गावी गेल्या आणि हळूहळू त्या नव्या संसारात रमल्या. येणं कमी झालं. चौघींमधला मायेचा ओलावाही. सगळ्यांचं सगळं कसं चौकटीत बंदिस्त होतं. आपापल्या वाटेला आलेले भोग निमूटपणे भोगत होते. माझा संसार चार चौघींसारखा सुरळीत सुरू होता. माझं सासर, माझा नवरा, माझा मुलगा. माझ्या आईप्रमाणे मी कर्तव्यांच्या चक्रात माझे मी पण हरवताना बघत होते. मी होते फक्त चारुलता, अशोक, पंडित. पंडितांची तिसरी सून. आमची 2 दुकानं. कोण कुठलं सांभाळतं हे कुणीच सांगू शकत नसे. सगळेच मिळून कारभार बघत, मिळून मिसळून राहत. सासू सासरे असेपर्यंत भांडण तंटा काहीच नव्हतं. ते गेले आणि अगोदर वादावादी, नंतर वाटाघाटीचा कली शिरला आणि पंडितांचा एकोपा चव्हाट्यावर आला. ज्याने त्याने भाऊबंदकीलाच पाठ फिरवली. यात जावा, नणंदा, सुना यापैकी कोणाचीही मर्जी चालली नाही. नेहमीप्रमाणे पौरुषत्वाचा विजय झाला. सुरळीत चाललेले संसार आता रडत फडत रखडत सुरू झाले. व्यवसाय कुणाला जमला तर कुणाला नाही. आमच्या यांना मात्र कधीच जमला नाही. अपयश कधीच बघितलं नाही, त्यामुळे ते रिचवता आलं नाही. मुलगा राघव मात्र समजूतदार होता. वडिलांचं तिरसट वागणं त्याला आवडत नव्हतं. दुकानाचं बस्तान नीट बसवण्यासाठी मिळालेली हक्काची जागा विकली. भाड्याच्या घरात आलो. या घराच्या दारातच सुखानं पाठ फिरवली ती कायमचीच. दुकान चाललं नाही. त्यात नोकरी न करण्याचा हट्ट आणि तिरकस स्वभाव याला जोड मिळाली व्यसनांची. खरं तर मी आजवर ज्याच्या जोरावर हे सगळं सहन करत होते ती म्हणजे नवऱ्याला इतर भावांसारखं पिण्याचं व्यसन नाही. अपयशाला जिरवण्यासाठी अशोकनं एकदाच एक पेला हाती घेतला, तो ठेवण्याचं धाडस मात्र त्यानं कधीच केलं नाही. त्यानंतर मी खचले ती कायमची. निराशेचा अंधार मला घेरून होता. जगण्याची वाट सापडत नव्हती. नियतीला काय मंजूर कळत नव्हतं. मुलगा मॅट्रिक झाला आणि सरळ घर सोडून निघून गेला. हे दुःख मला पचवता आलं नाही. जीवन अर्थशून्य झाले. साऱ्याच वाटा अंधारलेल्या. या प्रवासात चाचपडत चालताना आयुष्य संपवण्याचा विचार अनेकदा मनात आला, पण धाडस झालं नाही. इथंही मी भेकट ठरले. प्रारब्ध खेळवेल तसा खेळ चालू असताना खचलेल्या आणि निराशेने घेरलेल्या जीवनात आशेचा एक किरण दबक्या पावलांनी आला. तो म्हणजे तू आहेस, चारुलता म्हणाली. मी? आशेचं किरण वगैरे नाही ग. तुझ्या उपकारांची फेड करायला मिळाली हे माझं भाग्य, अरुणा म्हणाली. माझं नाही ग, सासूबाईंचे उपकार. तुझी भेट म्हणजे माझ्या हातून नकळत घडलेल्या पुण्याईचं फळ. पुण्याईचं फळ आहे की अंधारानंतर उजेड येतोच हे सिद्ध करण्याचा नियतीचा प्रयत्न ठाऊक नाही, चारुलता बोलली. मला आजही आठवतो ग तो दिवस, जसं अगदी काल परवा घडलं होतं. मी लग्न होऊन तुमच्या समोरच्या वाड्यात त्या जाधवांच्या कुटुंबात आले. एकुलता एक आणि उनाड मुलगा उदय. तो लग्न झाल्यावर सुधारेल या आशेनं जाधवांनी माझ्यासारख्या एका गरीब आणि साध्या मुलीशी लग्न लावून दिलं. पण उदयराव सुधारले नाहीत. मी कसाबसा वर्षभर जात सहन केला. तुम्ही तर प्रत्येक घटनेचे साक्षीदार आहात. आमची पहिली दिवाळी. त्या दिवशी उदय दारू पिऊन आला आणि त्यानं मला बेदम मारलं. आळीतले तमाशा बघत राहिले, पण कोणीच मदतीला धावून आलं नाही. आजही मला तू आणि तुझ्या सासूबाईंनी माझा घट्ट पकडलेला हात आठवतो. त्यांच्या डोळ्यात तरळलेलं पाणी आठवतं. तुम्ही दोघींनी कशीबशी माझी सुटका केली. मी 2 दिवस तुमच्या घरी राहिले. माहेरी निरोप धाडला. तिकडून मात्र कुणीच आलं नाही. आता पुढं काय? घरच्यांचा होणारा त्रागा दुर्लक्ष करून तुम्ही दोघी मला धीर देत होत्या आणि शेजारी पाजारी विचारपूस करताना या आश्रमाचा पत्ता मिळाला. तुझ्या सासूबाईंनी माझी ओटी भरली, नराधमांच्या हातून सुटका केली, आयुष्याच्या नवीन वाटेवर निघाली म्हणून त्या क्षणी मला त्यांचं खूप कौतुक वाटलं. आपण रिक्षा पकडून थेट आश्रम गाठला, अरुणा बोलली. त्या 5-6 दिवसात आपले बंध खूप घट्ट झाले ना. याला मैत्री म्हणायची की काय ठाऊक नाही, पण तुझ्या डोळ्यात समाधान बघून जो आनंद मिळाला तो शब्दात व्यक्त करता येत नव्हता ग. नंतर बरेच दिवस आपण भेटलो, चारुलता बोलली. एवढ्या मोठ्या या नगर शहरात मला तुमचाच तर आधार होता ग.
माहेरच्यांनी जगली मेली विचारलं देखील नाही, अरुणा डोळे पुसत म्हणाली. सासू सासऱ्यांच्या पश्चात आमच्या घराचं दार झालं होतं. आम्ही वेगळे राहायला लागलो. पैशाची चणचण, रोजचं अस्थिर जगणं. अशोकच्या हातून कळत नकळत राघववर अन्याय होत होता. मी माझ्या आईसारखीच राघववर होणारा अन्याय, त्याची घालमेल समजू शकले नाही. हे सारं आठवलं की माझी मीच खजील होते ग. एक दिवस वैतागून राघव घरातून निघून गेला आणि घरातलं उरलं सुरलेलं घरपण संपलं. अशोकचं दारू पिणं वाढत गेलं आणि संसारातला राम वनवासाला गेला तो कायमचा. एक दिवस अशोकनं दारू पिऊन धिंगाणा घातला आणि मी रस्त्यावर आले. माझ्या मदतीला कोणीच आलं नाही. अरुणा माझी ओटी रीतीच राहिली. आयुष्यात पहिल्यांदा आईची खूप आठवण आली. माहेरच्या 10x10च्या खोलीचा हिस्सा अशोकनं केव्हाच विकून टाकला होता. बरंच झालं माझी ही दशा बघायला दोघेही जिवंत नाहीत. ते घरातून काढलं तरी फार वाईट वाटलं नाही. कदाचित मनानं आधीच मी घर सोडलं होतं. राघव असता तर. पण या एवढ्या मोठ्या विश्वात त्याला शोधू कुठं? त्याला माझी आठवण येत असेल? तो कुठं असेल? काय करत असेल? या प्रश्नांना घेऊन मी आयुष्याच्या अनोळखी वाटेवर निघाले. एक रात्र ओळखीच्यांकडे काढली. बहिणींना फोन लावले. एकीनेही सरळ गाडीत बस आणि निघून ये असं म्हटलं नाही. सगळं व्यवस्थित होईल या शब्दांची कोरडी थाप मिळाली. वय 40 आणि 12वी शिक्षण. नोकरी कोण देणार? या संमिश्र विचारात दाटलेल्या भावनांना कोंडत मी निघाले आणि मला तू आठवली. इतक्या वर्षांनी माझी तीच अवस्था होती. तुला भेटू का? हो, नको, माझा निर्णय होत नव्हता. पण त्या क्षणी मला तुझ्या आधाराची गरज होती. घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे पडताळून पाहण्यास धीर झाला नाही. नकळत माझे पाय आधार आश्रमाकडे वळले. चारुलता म्हणाली. हो, तू आश्रमात आली तेव्हा नेमकी मी कामासाठी बाहेर गेले होते. मी येईपर्यंत इथंच या पायरीवर बसून वाट बघत होते. मला बघताच कोंडून ठेवलेल्या तुझ्या भावना उफाळून वर आल्या आणि तुझा बांध फुटला, अरुणा बोलली. त्या क्षणी मला राघवची खूप आठवण येत होती. काळजीनं जीव कासावीस होत होता. उगाच त्या आठवणी उगाळत होते. तू मला सावरत आपल्या खोलीत नेलं. माझ्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर तुझा विश्वास बसला नाही. तू आणि मी दोघी कितीतरी वेळ निशब्द होतो. मग माझा हात घट्ट पकडून म्हणालीस, आपण सावरू एकमेकींना आणि आपल्यासारख्या इतर जणींना. चारुलता बोलली. नंतर आश्रमाच्या संचालकांशी बोलून मला स्वयंपाकघरातल्या कामासाठी ठेवून घेतलं. आपल्या खोलीत राहायला जागा दिली. आश्रमातील स्वयंपाकघरात मी स्वतःला गुंतवून घेतलं होतं. खरं तर मी कोण होते? काय झालं? यासारख्या प्रश्नांना तोंड न देण्याची ती माझी पळवाट होती. अरुणा, मला हे सारं कळत होतं ग. मनाच्या खोल कप्प्यात सगळ्या जखमा अजूनही ओल्याच आहेत. चारुलता बोलली. अशोकला तुझ्या आश्रमाचा पत्ता कळला. तो 1-2दा पैसे मागायला आला, पण तू दाद दिली नाहीस, अरुणा म्हणाली. त्याच्याकडे परत जाण्याचे मार्ग मी स्वतःच बंद केले. शिवणकाम येतं? अरुणाने विचारलं. हं, थोडंसं. मग आज शिवणकामाच्या वर्गाला जायचं. माझ्या कामात मदत करायची. काल एक नवी मैत्रीण संस्थेत आली आहे. तिला स्वयंपाकघरातलं काम समजावून सांग आणि तू शिवणकाम शिकून घे, अरुणानं सांगितलं. हो चारुलता. हो, चारुलताने मान डोलावली. नको या कडवट आठवणींना सारखं उगाळत बसू. तुलाच त्रास होईल, अरुणानं बजावलं. विसरणं तर शक्य नाही ना? चारुलता उत्तरली. राघवची खूप आठवण येते का? तुझ्या आयुष्यात तरी राघव आहे. माझ्याकडे बघ. उगाळायला मुठभर आठवणीशिवाय काहीच नाही, कुणीच नाही, अरुणा चारुलताचा हात घट्ट पकडत म्हणाली. खरंच अरुणाचा चारुलतानं विचारच केला नव्हता. चारुलतापेक्षा तिच्या एकटेपणाचा डोह अधिक खोल होता. तुझ्या माझ्यासारख्यांना आधार देऊन हे सारं निदान विसरायचा तरी प्रयत्न करूया आपण. दोघींचं नातं आधी आधाराची गरज म्हणून, नंतर मैत्रीचं आणि आज विश्वासाचं म्हणून अधिकच दृढ झालं. चारुलतानं आठवणींच्या काजव्यांना मनाच्या खोल कप्प्यात बंद केलं. पण रोज सांज झाली की तिचा ऊर भरून येतो, कंठ दाटून येतो. रोज मावळतीच्या सूर्यासोबत आठवणी अस्त होतात. रोज वाटतं आज मन रिकामं झालं, पण डोळ्यामध्ये जमते पाणी, कशासाठी कळत नाही. ऊर भरल्या उसाशाला कुठेच वाट मिळत नाही.
आयुष्यात काही असेही बंध असतात की त्यातून तुम्ही कधी निष्ठायचा प्रयत्न केला तरी सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात. मग आपण त्याला प्राक्तन म्हणून मोकळं होतो. अशोकचं काय झालं? राघव सापडेल ना? चारुलताचं प्राक्तन काय? रोज गत आयुष्यातील उसासे पुराशी कवटाळत या प्रश्नांच्या उत्तरांची ती आजही वाट बघते आहे. मंडळी, आपल्या अवतीभोवती सुद्धा अशा अरुणा, चारुलता असू शकतील. आपल्याला होईल तेवढी मदत किंवा मार्गदर्शन त्यांना करणं हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. तुम्हाला काय वाटतं? कथा कशी वाटली? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.